कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हायतुंडे, एवढ्या भागात जुगाराचे 4 अड्डे चालतात। काही करून आजच्या आज ते सगळे बंद झाले पाहिजे, काहीही करा। येस मॅडम, धडक कारवाई करू। त्यांना काही कळण्याच्या आत सगळं बंद झालं असेल। आणि तुम्ही ही माहिती कोणालाही लागू द्यायची नाहीये? नाही नाही, कोणालाच कळणार नाही, मी सांगणारच नाही कोणाला। तर चल मॅडम, लय उपकार झाले तुमचे। अहो नाही, माझं कामच आहे हे। चला चला। हा, काय झालं मॅडम? हे गायतुंडे, माझं बाळ रडतंय, आत आवाज येतोय ना? एक मिनिट मॅडम, एक मिनिट। हाँ सर, तुम्ही गाडीपाशी थांबा, आम्ही आलोच। ठीक आहे सर। मॅडम गायतुंडे, खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो, मलाही येतोय, पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे, ते रडतंय। नाही नाही, हा माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज आहे। मॅडम ऐका ना मॅडम, आय एम सॉरी, पण तुमचं बाळ या जगात नाहीये। गायतुंडे, तुम्हाला कळत कसं नाहीये? मी कसं सांगू तुम्हाला? बाळ बोलवतंय, मला आवाज देते, बाळ रडतंय, मला जाऊ दे ना एकदा। ऐका ना मॅडम, तुम्ही जर आता तिथे गेलात तर आणखीन कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील। गायतुंडे, माझ्या मुलाचा प्रश्न आहे हा। मॅडम प्लीज, हा तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे। आई शपथ, या आपल्याला कळलं तर नाही ना? मॅडम, काय झालंय का? हा हा सर, येतोच होता मी, तुम्ही प्लीज थांबा, मी आणि मॅडम येतो होता। पाहिजे तर घेऊन जाऊया आपण चौकशीला मॅडम। नाही नाही मॅडम, जरा कन्फ्यूज झाल्यात, आणखीन काही नाही, येतोच 2 मिनिटात, तुम्ही थांबा। गायतुंडे, बाळ मॅडम ऐका ना, हे बघा, तुमच्यासारखा अधिकारी गमावणं आपल्याला परवडणारं नाहीये, आणि जर इथे कोणी ऐकलं तुम्ही काय बोलताय तर आणखीन अडचणी निर्माण होतील। मॅडम, नेहमी मी तुमचं ऐकतो की नाही, आत्ता माझं प्लीज ऐका। गायतुंडे, बाळ हो मॅडम, आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया ना यावर, प्लीज मॅडम, प्लीज ऐका। साहेब, कशात अडकवलं तुम्ही आम्हाला? आता काय घडलंय तर? अहो, ते मॅडम आलेल्या, स्वतः पोलीस बी होते। वेड्या ठोका घेऊन चलायचं? हो, नाही नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो, आत नका टाकू। कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत। साहेब, काय झालं साहेब? तुला फोनवर काय सांगितलं होतं मी? चूक झाली। चूक झाली? अरे आता आहे ना, सगळेच्या सगळे आत गेलो असतो आपण कायमचे। ओ साहेब, काय म्हणताय तुम्ही? कोणाचं मुलं आहे ते? कलेक्टरचं पोरग आहे ते, कळलं का? तुम्ही मुद्दाम लपून ठेवलं नाही आमच्यापासून? ए, पैसे देतोय तुम्हाला? नको मला ते पैसे, आणि ते बाळ पण घेऊन जा तुम्ही। आपीचं काही नाही, तिच्या नवऱ्याला जर कळलं ना, सब इन्स्पेक्टर येतो, आत नाही टाकणार, कायमचं वर पाठवेल। बर बर, हे काय बोलताय साहेब तुम्ही? खरं तेच सांगतोय। अहो साहेब, काही नको, तुम्ही घेऊन जाते बाळ। आता काय नाही होऊ शकत,
आणि एक लक्षात ठेवा, मी जर अडकलो ना तर एकटा नाही जाणार, तुमच्या दोघांना घेऊन जाईल. अर्जुन ये इथे बस, डोक्याला तेल लावून देते. अगं आप्पे कशाला, तू ऑफिसला गेली होती ना आज? ये की बस, मला छान वाटत. छान वाटलं ना? आज लई दिवसांनी ऑफिसला गेले ना. आप्पे मला माहिती होतं तुझं कामच तुला कामच मला काय? तुझं कामच तुला मदत करेल असं. खरंय अर्जुन. अरे पण तिकडेही मला बाळाचे आवाज येत होते. म्हणजे आपल्या बाळाचे. अर्जुन तिथं तू कुणाला बोलली नाही ना ऑफिसमध्ये? नाही ऑफिसमध्ये नाही बोलले. तू म्हणलास ना कोणाला काही सांगायचं नाही म्हणून. आणि अर्जुन तू हे सगळं का म्हणतोयस नाही पण कळतंय बघ मला. का? माझ्यावर कोणाचाच नाही विश्वास बसणार. आणि ते खरंय. तुझा आहे ना तुझ्यावर विश्वास या बाबतीत? हो अर्जुन, अरे माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून तर म्हणते ना मी. मला जे वाटतंय ते सांगतेय. आता मी अजून कसं सांगू मला नाही माहिती. पण अर्जुन आजही कोणाला कळणार नव्हतं, पण गायतोंडेनं कळलं. म्हणजे कसं काय कळलं आप्पे? अरे त्या एका शेतावर गेलो होतो ना आम्ही, तर तिथे असं वाटलं आपलं बाळ असं एकदम जवळ आहे. पास कर ग, पास कर. आप्पे ह्याच्यामुळे तुझ्या करिअरवर परिणाम पडेल, तुला कळतंय का? तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना नाही कळायला पाहिजे होतं आप्पे. मी ठरवून नाही करत हे सगळं. आप्पे तू रोखायला पाहिजे होतं स्वतःला. तुझ्या ऑफिसमधल्या लोकांना नाहीच कळायला पाहिजे होती ही गोष्ट. रोखायला पाहिजे होतं म्हणजे? अरे मी सांगते ना तुला, मी ठरवून नव्हते गेले तिकडे. खरंच अर्जुन. आणि खरंच असं वाटलं की त्या शेतात आपल्या बाळाचा आवाज यायला लागला. मला असं वाटलं. अर्जुन नाही, तू माझ्यावर नाही विश्वास ठेवू शकत या बाबतीत मी तुझ्यावर. आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुला साथ दिली का नाही? हो का नाही मला सांग? हो. आता जी तू बोलतेस ना तो निव्वळ वेडेपणा आहे. हो. अर्जुन हे बघ, मला सांग, माझ्या पोटात जेव्हा बाळ होतं तेव्हा आपण बाळाशी गप्पा मारायचो, तेव्हा बाळ आपलं ऐकायचं, ह्यावर तुझा विश्वास होता ना? आप्पे कारण त्यावेळी तुझ्या पोटात बाळ होतं. अर्जुन आत्ताही आपलं बाळ गेलंय. आपलं बाळ. आणि रोज रोज त्याच विषयावर बोललो ना की जखमेवरची कपली काढल्यासारखं वाटतंय मला. अर्जुन आप्पे जाऊ दे ना, या विषयावर नको बोलायला आपण. तू झोपून घे, उगाच चिडचिड होईल माझी, मी रागवेल तुझ्यावर. झोप तू, मी आलो. बाळा तू काळजी नको करू. बाबांचा विश्वास बसत नाहीये, पण बसेल विश्वास. आणि तुझी आई तुला शोधल्याशिवाय राहणार नाही. तोवर फक्त तू तुझी काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.